तुम्हाला राजकारण करू नका तुम्ही. फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा, देवेंद्र फडणवीसला काढा. अरे तुम्हीच तर म्हणाला होतात ना मराठा समाजाला आरक्षण द्या आणि परत म्हणतात देवेंद्र फडणवीसला काढा. तुमचं राजकारण आहे. ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं, त्या विखेंचं नाव घ्या ना. ते नाही, त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे. मेहरबानी करा. मला माहिती आहे की तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय आहे. तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल आता चांगलं बोलतात आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल तर हे चालणार नाही. माझी आपणा सगळ्यांना वाद जोडून विनंती आहे. मगाशी मी सांगितलं की सगळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पात्र शब्द सुद्धा काढले. काय काय काढलं मागे सुद्धा मी सांगितलं. अहो खोडाखोड हे अशी, हे सगळं मी दिलं. ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं. हे बघा, हे कसे काय तुम्ही पत्रके देत आहेत. मराठ्याला कू लावतात. कू मराठा, मराठा कू. अरे काय चाललंय. सगळं खाडाखोड करून हे सगळं थांबवा. नाहीपेक्षा मोठी अडचण निर्माण होईल. लढाई तर आम्ही लढणार आहोत, कोर्टात पण लढणार, सगळीकडे लढणार. परंतु राजकीय लढाई सुद्धा आम्हाला कदाचित लढावी लागेल. आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं ना धरिंदे पाटलाने की ओबीसीना पाडा. तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील, ते कुणाही समाजाचे नेते असू दे, त्यांना धारा शिव केले आडवे करा, त्यांना आडवे करा. एवढंच तुम्हाला मी सांगतो. निवडणुका आता येतात, निवडणुका येतात, लहान लहान निवडणुका येतात. एवढंच करा. धनगर उभा राहिला तर माळी नको, माळी उभा राहिला तर तिथे वंजाळ नको. एका विरुद्ध एक लढा. विजय तुमचा आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम सगळ्यांना एकत्रित घ्या. विजय तुमचा आहे. जर तुम्ही अशा रीतीने जर लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा ते करताय. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जात आहेत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात. मला त्यांना सांगायचं, आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय, तुमच्या लोकांना आवरा. तुम्ही आता केलात ना, आम्ही कोर्टात लढू. तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही निवडणुकीत लढू. नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्यात ना रे आम्ही. एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटका विमुक्त हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.